हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमधील 5th चॅप्टर सेट्स अँड रिलेशन्स. त्याच्यामधले पॉईंट आपण पाहू. फर्स्ट पॉईंट आहे 5.1 इंट्रोडक्शन असेल. नेक्स्ट पॉईंट 5.1.1 सेट. नेक्स्ट 5.1.2 रिप्रेझेंटेशन्स ऑफ सेट. नेक्स्ट पॉईंट इज 5.1.3 नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. Next one is 5.1.4 types of sets. 5.1.5 operations on sets. Next 5.1.6 intervals. यामध्ये बघा याच्यावरती आपल्याला असेल एक्झरसाइज 5.1. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल 5.2 रिलेशन्स. नेक्स्ट 5.2.1 ऑर्डर्ड पेअर. नेक्स्ट 5.2.2 कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स. दोन सेट्स दिले असतील त्याचं आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट इथे काढायचं असेल. नेक्स्ट पॉईंट इज 5.2.3 कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ अ सेट विथ इटसेल्फ. नेक्स्ट 5.2.4 डेफिनेशन्स ऑफ रिलेशन, डोमेन, कोडोमेन अँड रेंज ऑफ रिलेशन. नेक्स्ट पॉईंट इज 5.2.5 बायनरी रिलेशन ऑन अ सेट. नेक्स्ट 5.2.6 आयडेंटिटी रिलेशन अँड लास्ट वन इज टाइप्स ऑफ रिलेशन. या पार्टवरती आपल्याला असेल एक्झरसाइज 5.2 आणि पूर्ण चॅप्टरवरती सुद्धा आपल्याला असेल एक एक्झरसाइज. सेट्स अँड रिलेशन्स म्हणजेच आपण मॅथमॅटिक्सची कोणती ब्रांच पाहतोय. आपण फिक्स असं काही सांगू शकत नाही किंवा कोणती फील्ड पाहतोय असं आपण सांगू शकत नाही. बिकॉज सेट्स आर द foundations of mathematics. Because sets are the foundation of mathematics. आपण जर डिफरन्शियल किंवा इंटिग्रल पाहतो तेव्हा आपण काय म्हणू शकतो की ती कॅल्क्युलस ही ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची. पण सेट्स अँड रिलेशन असं कोणतीही फील्ड आपण सांगू शकत नाही की त्या फील्डचा अभ्यास करतो आहे. बिकॉज सेट्स आर फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स. आणखीन हे सेट थेरीमध्ये यूज केले जातात. त्याच्यामध्येच रिलेशन्स हा पार्ट असतो. ओके, ठीक आहे. आपण चॅप्टरला स्टार्ट करू. पहिला पॉईंट काय आहे इंट्रोडक्शन. आपण बेसिक इंट्रोडक्शन बघू की सेट्स म्हणजे काय असेल. थोडी कन्सेप्ट बघू आपण त्याची. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. फर्स्ट आहे सक्सेसफुल पर्सन्स इन युअर सिटी. सक्सेसफुल पर्सन्स इन युअर सिटी. आपण फिक्स नंबर सांगू शकतो का की आपल्या शहरामध्ये किती पर्सन सक्सेसफुल आहेत. 10, 20 और 100 असं आपण फिक्स नंबर सांगू शकत नाही. सगळेच सक्सेसफुल असू शकतात किंवा त्यातले काही असतील काही नसतील. म्हणजे आपल्याला फिक्स नंबर सांगता येणार नाही. नेक्स्ट आहे सेकंड हॅपी पीपल इन युअर टाउन. वी कांट टेल एनी ॲक्युरेट नंबर अबाउट दिस स्टेटमेंट ऑल्सो. आपण नाही सांगू शकत फिक्स नंबर की किती पीपल हॅपी आहेत. नेक्स्ट थर्ड वन इज क्लेवर स्टुडंट इन युअर क्लास. क्लेवर स्टुडंट इन युअर क्लास म्हणजेच तुमच्या वर्गातले हुशार विद्यार्थी किती आहेत. याचा पण आपण फिक्स नंबर सांगू शकत नाही. एव्हरीवन इज क्लेवर इन देअर ओन वे. ठीक आहे. नेक्स्ट पहा काय आहे डेज इन अ वीक. डेज इन अ वीक म्हणजेच काय आठवड्यातील किती दिवस असतात आपण सांगू शकतो 7. नेक्स्ट फिफ्थ नंबर आहे फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स कोणते असतात 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच काय नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1 अँड होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0. इथे आपण काय पाहिलं बघा म्हणजेच फोर्थ नंबरचं काय होतं बघा डेज इन अ वीक. आपण फिक्स सांगू शकतो किती 7 डेज असतात. नेक्स्ट फिफ्थ नंबरचं आहे फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. कोणते असतात 1, 2, 3, 4 अँड 5. नॅचरल नंबरचा सेट कुठून स्टार्ट होतो 1, 2, 3 अप टू सो ऑन असा हा सेट असतो. त्यानंतर
आपण काय पाहिलं याच्यामध्ये की पहिले 3 जे स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये आपण फिक्स क्वांटिटी सांगू शकत नाही किंवा फिक्स नंबर सांगू शकत नाही, तर हे सेट्समध्ये इन्क्लूड होणार नाही. लास्टचे 2 स्टेटमेंट्स पहा, त्याच्यामध्ये आपण फिक्स नंबर सांगू शकतो आणि ते कोणते आहेत हे पण सांगू शकतो. डेज इन अ वीक, फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. त्यामुळं या टाईपचे जे असतील स्टेटमेंट्स किंवा एक्झाम्पल्स ते सेटच्या डेफिनेशनमध्ये फिट होतात. म्हणून यालाच आपण काय म्हणू शकतो, सेट्स, कारण आपण ते लिहू शकतो एका सेटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला 5.1.1 सेट आहे. ठीक आहे. सेटची डेफिनेशन पाहू आपण. सेटची डेफिनेशन काय असेल, अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड objects is called a set. A collection of well defined objects is called a set. आता याच्यामध्ये बघा, ऑब्जेक्ट्सलाच आपण आणखीन काय म्हणू शकतो, इलेमेंट्स और मेंबर्स असं सुद्धा म्हणू शकतो. सेटचे इलेमेंट्स और मेंबर्स. असं कलेक्शन हवं की ज्याची क्वांटिटी आपण सांगू शकतो, कन्फर्म नंबर सांगू शकतो, तेव्हा त्याला आपण काय बोलणार आहोत की तो सेट आहे. ठीक आहे. आणि हे सेट कसे डिनोट केले जातात, कॅपिटल लेटर्सने आपण डिनोट करतो. डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ABCDE असे कोणतेही तुम्ही कॅपिटल लेटर्स घेऊ शकतात. आणि या सेट्समधले जे इलेमेंट्स असतात ते आपण कसे डिनोट करणार, स्मॉलमध्ये. ABC PQR असे कोणतेही घेतले तरी तुम्ही चालेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक सांगते, A इज इक्वल टू असेल PQR. नेक्स्ट सेट घेऊ आपण, B इज इक्वल टू, सेटचं नाव लिहिताना नेहमी कॅपिटलमध्ये लिहायचं, ABC. आणि थर्ड वन घेऊ, C इज इक्वल टू XYZ. A मध्ये कोणते इलेमेंट आहेत, तर PQR. P हा एलिमेंट A या सेटमध्ये आहे, हे आपण आणखीन कोणत्या वेने सांगू शकतो, तर P बिलॉंग्स टू A. हे जे साईन आहे याला आपण काय म्हणतो, P बिलॉंग्स टू A, म्हणजे यालाच म्हणतो बिलॉंग्स टू. हे रीड कसं करतो आपण, P बिलॉंग्स टू A. सेम B या सेटमध्ये कोणताही इलेमेंट घेऊ आपण, C घेऊ, C बिलॉंग्स टू B. नेक्स्ट C या सेटमध्ये Z बिलॉंग्स टू C. आता बिलॉंग्स टू म्हणजे काय, त्या सेटमध्ये ते इलेमेंट आहेत म्हणून आपण लिहिलं. आता जर या सेटमध्ये एखादा इलेमेंट नसेल, A मध्ये पहा PQR हे 3 इलेमेंट आहेत फक्त, त्याच्यामध्ये A किंवा X यातला कोणता इलेमेंट आहे का, नाही आहे. तो आपण कसं लिहू शकतो, X डज नॉट बिलॉंग्स टू A. X डज नॉट बिलॉंग टू A असं आपण रीड करणार आहे. सेम Bसाठी सुद्धा लिहू शकतो, R या सेटमध्ये आहे का, नाही आहे, फक्त ABC आहेत, R डज नॉट बिलॉंग्स टू B. नेक्स्ट आणखीन काय घेऊ शकतो आपण, A डज नॉट बिलॉंग्स टू C, कारण A हा Cच्या सेटमध्ये नाही आहे. ठीक आहे. आपण काय काय पाहिलं, सेटची डेफिनेशन पाहिली, काय आहे, अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. ऑब्जेक्ट्सलाच आपण काय म्हणू शकतो, इलेमेंट्स और मेंबर्स. द सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ABC. फॉर एक्झाम्पल कॅपिटल A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट P, Q, R. प्रत्येक इलेमेंटमध्ये कॉमा असतो. सेट्समधले इलेमेंट आपण कसे डिनोट करतो, स्मॉल लेटर्सने डिनोट करतो. नेक्स्ट P हा इलेमेंट A मध्ये आहे म्हणून आपण कसं लिहिलं, P बिलॉंग्स टू A. P बिलॉंग्स टू A. सेम वे जर एखादा इलेमेंट त्या सेटमध्ये नसेल तर आपण कसं राईट करू शकतो, X डज नॉट बिलॉंग्स टू A. X डज नॉट बिलॉंग्स टू A. ठीक आहे. नेक्स्ट आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू याचं.
एक्झाम्पल असेल आपलं 0 इज अ होल नंबर बट नॉट अ नॅचरल नंबर. आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, 0 हा होल नंबर आहे पण नॅचरल नंबर नाही. म्हणजेच काय असेल तर 0 बिलॉंग करत असेल होल नंबरच्या सेटला पण नॅचरल नंबरला बिलॉंग करत नसेल. दॅट मीन्स डज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. पहिल्यांदा आपण सेट पाहू की कसा असेल याचा. एन लाच काय म्हणतात, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. हे कुठून स्टार्ट होतात, 1 पासून 1 2 3 अप टू सो ऑन. नेक्स्ट डब्ल्यू मीन्स सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात तर 0 पासून 0 1 2 3 अप टू सो ऑन. आता आपल्याला दिलेला एलिमेंट कोणता आहे, 0 आहे. मग 0 कोणत्या सेटमध्ये आपल्याला दिसतोय, डब्ल्यू म्हणजे होल सेटमध्ये दिसतोय. आणि तसं ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं पण आहे की डब्ल्यू इज अ होल नंबर. याचाच अर्थ काय होईल, इथे आपल्याला मिळेल देअरफॉर 0 बिलॉंग्स टू डब्ल्यू. आणखीन काय येईल, 0 हा एनमध्ये नाही आहे म्हणजे 0 डज नॉट बिलॉंग्स टू एन. काय काय केलं आपण, नॅचरल नंबर आणि होल नंबरचा सेट घेतला. त्याच्यामध्ये होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात त्यामुळे 0 कोणत्या सेटमध्ये जाईल, डब्ल्यू. दॅट मीन्स 0 बिलॉंग्स टू डब्ल्यू बट नॉट अ नॅचरल नंबर. म्हणजेच काय, 0 डज नॉट बिलॉंग्स टू एन असं आपण म्हणू शकतो. हा फर्स्ट पॉईंट झाला आपला सेटचा. सेट आपण डिनोट करतो कॅपिटल लेटर्सने. नेक्स्ट पॉईंट आपला असेल 5.1.2 रिप्रेझेंटेशन्स ऑफ अ सेट. याच्यामध्ये आपल्याकडे मेथड आहेत 3. त्या 3 मेथड यूज करून आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो दिलेल्या सेटचं. नेक्स्ट पॉईंट इज 5.1.2 रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट. त्यामध्ये पहिली मेथड आहे रोस्टर मेथड और त्यालाच आणखीन एक नाव आहे टॅब्युलर मेथड और आणखीन एक नेम आहे लिस्ट मेथड. फर्स्ट मेथड आहे रोस्टर मेथड. वी कॅन ऑल्सो से दॅट टॅब्युलर मेथड और लिस्ट मेथड. या मेथडमध्ये काय करायचं असेल तर आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं असेल एक्झाम्पल म्हणून आणि ते आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. म्हणजे त्याचं जे ॲन्सर असेल ते येणारं ॲन्सर म्हणजे आपले एलिमेंट्स असतील किंवा आणखीन काही असेल ते आपल्याला 2 कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहायचं आहे. एक एक्झाम्पल पाहू आपण याच्यावरती. कॅपिटल बी हा सेट दिलेला आहे. बी इज द सेट ऑफ ऑल डेट्स इन अ वीक. बी हा सेट कसा आहे, सेट ऑफ ऑल डेज इन अ वीक. आपल्याला माहीत आहे वीकमध्ये कोणते डेज असतात. हाऊ मेनी डेज सांगितलेलं नाही आहे. इथे काय सांगितलेलं आहे, सेट ऑफ ऑल डेज इन अ वीक. कोणते कोणते असतात, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे. ठीक आहे, तोच सेट आपल्याला इथे लिहायचा आहे. सेट आहे बी. आपण कोणती मेथड पाहतोय, टॅब्युलर मेथड. त्यामुळे लिहिताना कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणार. फर्स्ट काय असेल, मंडे. नेक्स्ट कोणता डे असतो, ट्यूजडे. अप टू कुठपर्यंत असेल हे, सॅटरडे. आणि लास्ट असेल संडे. ठीक आहे, आपल्याला काय काय मिळालं, मंडे, ट्यूजडे,
वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे अँड लास्ट इज संडे. म्हणजेच हा आपल्याला सेट मिळाला. कशावरून लिहिला? आपल्याला स्टेटमेंट दिलं होतं त्यावरून आपण हा सेट लिहिलेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट इज C is the set of all vowels in English. इंग्लिशमधले वोवेल्स कोणते कोणते आहेत आपल्याला माहीत आहे. A, E, I, O, U. दॅट मीन्स C इज इक्वल टू, तेच आपण लिहिणार आहोत. वोवेल्स लिहायचे आहेत त्याचा सेट लिहायला सांगितलेला आहे. A, E, I, O, U. किती 5 वोवेल्स आहेत ते आपण लिहिलेले आहेत. प्रत्येक एलिमेंट लिहिताना त्यामध्ये कॉमा दिलाच पाहिजे. याच्यामध्ये पण बघा प्रत्येक एलिमेंट नंतर आपण कॉमा दिलेला आहे. सेटमध्ये लिहिला म्हणजे तो आपला एलिमेंटच असतो. ठीक आहे. रोस्टर मेथडमध्ये आपण पाहिलं स्टेटमेंटवरून आपण सेट लिहितो. ही झाली फर्स्ट मेथड. सेकंड मेथड आहे सेट बिल्डर मेथड. और यालाच आपण म्हणू शकतो रूल मेथड. यामध्ये आपल्याला सेट दिला असेल त्याच्यावरून आपल्याला आन्सर लिहायचा आहे. आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू याचं. कॅपिटल Y इज इक्वल टू जानेवारी, फेब्रुवारी अप टू डिसेंबर. सेटमध्ये काय दिलेलं आहे? जानेवारी, फेब्रुवारी अप टू डिसेंबर. हे काय आहेत? मंथ आहेत ना, इयरचे मंथ आहेत. म्हणजेच सेट बिल्डर फॉर्ममध्ये कसं येईल पहा. आपण काय म्हणतो, सेटमधला प्रत्येक जो पॉईंट असेल त्याला आपण काय म्हणतो? इलेमेंट म्हणतो. सपोज करूया की एक्स हा इलेमेंट आहे. जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल किंवा डिसेंबर असेल. एक्स इज द इलेमेंट सच दॅट. हा कसा आहे तर एक्स इज मंथ ऑफ इयर. हा सेट वाय हा सेट कसा आहे त्याच्यामधला एलिमेंट एक्स. एक्स कसा आहे तर मंथ ऑफ इयर. हे रीड कसं करतात? कॅपिटल Y इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज मंथ ऑफ इयर. ठीक आहे. आपल्याला मंथ्स दिलेले आहेत आणि प्रत्येक पॉईंट दिलेला यातला एक्स आहे असं आपण सपोज करतोय आणि तो पॉईंट म्हणजे काय असेल? मंथ ऑफ इयर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. कॅपिटल B इज इक्वल टू सेट आहे 1, 4, 9, 16, 25 आणि अप टू सो ऑन. इथे जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसतं पहा. आपले नंबर्स कसे असतात? 1, 2, 3, 4, 5 अप टू सो ऑन. 1चा स्क्वेअर काय असतो? 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर काय असतो? 16, 5 स्क्वेअर 25. दॅट मीन्स हा सेट कसा आहे? स्क्वेअरचा सेट आहे. हे तर आपल्याला कळलेलं आहे. मग आपण लिहू शकतो की कॅपिटल B इज इक्वल टू सेटमधला एलिमेंट आपण काय सपोज करतो की एक्स आहे. एक्सच्या व्हॅल्यूज या आहेत दिलेल्या. मग काय व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. स्टार्ट कुठून होतो? 1 पासून सेट हा स्टार्ट होतो आणि नॅचरल नंबरचा सेट पण 1 पासून स्टार्ट होतो. म्हणून आपण काय म्हणणार आहोत? दिलेले एलिमेंट्स कुठे आहेत? बिलॉंग्स टू कॅपिटल N. म्हणजेच नॅचरल नंबर्स आहेत. आणखीन ते कसे आहेत? स्क्वेअर आहे ना. एक्स हा जर एलिमेंट घेतला, इथे 4 घेतला किंवा 9 घेतला तर तो कसा आहे? एका संख्येचा स्क्वेअर आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहोत? एक्स इज अ स्क्वेअर. ठीक आहे. बी हा सेट दिला होता त्यामधले एलिमेंट कसे आहेत? स्क्वेअर आहेत. 2 स्क्वेअर, 3चा स्क्वेअर आहे, 4चा स्क्वेअर, 5 अप टू सो ऑन दिलेला आहे त्यांनी.
म्हणजेच हा सेट कसा असेल, त्यातले एलिमेंट जर एक्स घेतला, एक्स बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज अ स्क्वेअर. एक्स बिलॉंग्स टू एन याचाच अर्थ नॅचरल नंबर्स असतील, याच्यामध्ये मायनस नंबर्स कुठलेच नाही आहेत, म्हणून घेतलेला आहे एक्स बिलॉंग्स टू एन. ठीक आहे, ही सेकंड मेथड झाली सेट बिल्डर मेथड. याच्यामध्ये आपण काय पाहिलं, सेट दिलेला असतो, त्याच्यावरून आपल्याला त्याचं ॲन्सर लिहायचं असतं की दिलेले जे इलेमेंट्स आहेत, आपण एक्स असेल असं सपोज करतो, तर ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत किंवा कोणते इलेमेंट्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं की मंथ ऑफ इयर दिलेले होते. सेकंडमध्ये बघितलं की एक्स बिलॉंग्स टू एन आहे, म्हणजे नॅचरल नंबर्स आहेत, आणि एक्स हा कसा आहे, स्क्वेअर आहे. नेक्स्ट थर्ड आहे वेन डायग्रॅम. यामध्ये आपण डायग्रॅमच्या मदतीने दाखवणार आहोत आपले सेट्स. आपल्याला एक्झाम्पल दिलं असेल, कॅपिटल ए इज इक्वल टू 1, 2, 3. हा सेट आपल्याला दाखवायचा असेल तर आपण डायग्रॅम यूज करू शकतो. याच्यामध्ये कुठेही हे पॉईंट्स दाखवू शकतो, 1, 2 अँड 3. हा क्लोज्ड एरिया आहे. याच्यामध्ये आपण दाखवू शकतो की 1, 2, 3 हे ए या सेटचे इलेमेंट्स आहेत. नेक्स्ट सेकंड असेल, कॅपिटल बी इज इक्वल टू ए, बी, सी, डी, ई. हे इलेमेंट्स दिलेले आहेत. इथे पण डायग्रॅम घेऊन आपण दाखवू शकतो, ए, बी, सी, डी अँड ई. या प्रकारे आपण दाखवू शकतो इलेमेंट्स. नेक्स्ट थर्ड, सी इज इक्वल टू 4, 5 अँड 6. इथे ट्रायंगलसुद्धा यूज करू शकतो, 4, 5, 6. वेन डायग्रॅम म्हणजेच काय, आपण डायग्रॅम यूज करून दिलेले सेट्स दाखवू शकतो. ए इज इक्वल टू 1, 2, 3 कसा दाखवला आपण, 1, 2, 3. बी इज इक्वल टू ए, बी, सी, डी, ई. ए, बी, सी, डी, ई. त्यानंतर नेक्स्ट ट्रायंगलमध्ये सीचा सेट दाखवलेला आहे 4, 5 अँड 6. ठीक आहे, या 3 मेथड झाल्या आपल्या. कोणत्या कोणत्या आहेत, फर्स्ट आहे रोस्टर मेथड. त्यामध्ये आपण काय पाहिलं, तर आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असतं, त्याच्यावरून सेट लिहायचा असतो. सेकंड मेथड होती सेट बिल्डर मेथड, सेट दिलेला असेल त्यावरून ॲन्सर काढायचं असतं. नेक्स्ट थर्ड वेन डायग्रॅम, याच्यामध्ये सेट दिलेला असेल आणि आपल्याला डायग्रॅम यूज करून तो सेट दाखवायचा असेल. आता यामध्ये बघा, सेटमध्ये आपण नोट पाहू याच्यावरती एक. फर्स्ट नोट आहे, इफ द एलिमेंट्स आर रिपीटेड दे आर रिटर्न ओनली वन्स. ठीक आहे, आपण आणखीन एक्झाम्पल पाहणार आहोत याच्यावरती. हे आपण फॉर एक्झाम्पल घेतलेले आहेत फक्त. आणि नोट काय सांगितले आहे, इफ द एलिमेंट्स आर रिपीटेड दे आर रिटर्न ओनली वन्स. म्हणजे जर एखादा एलिमेंट रिपीट झाला असेल तर सेटमध्ये लिहिताना मात्र तो एकदाच लिहिला जातो. सपोज हॅपी, आपल्याला सेट सांगितला असेल की ए इज द सेट ऑफ लेटर्स इन वर्ड हॅप्पी. म्हणजेच काय, तर ए हा असा सेट आहे की हॅप्पी या शब्दातील लेटर्सचा सेट आहे. मग त्यातले लेटर्स कोणते कोणते आहेत, एच, ए, पी, पी, वाय. पण लिहिताना इथे पी डबल झालं ना, पण सेटमध्ये लिहिताना आपण पी एकदाच घेणार. याच या नोटचा अर्थ असेल. नेक्स्ट आहे सेकंड नोट, वाईल लिस्टिंग द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन विच ऑर्डर इज इमटेरियल. ठीक आहे, म्हणजेच कोणत्याही ऑर्डरने तुम्ही सेट्स लिहिले तरी चालतील, असं काही नाही. फर्स्ट एच आहे म्हटल्यावर एचच लिहायला पाहिजे. इथे दिलेले आहे बघा, मी ए इज इक्वल टू हेच यूज करू आपण, वाय,
H, P हे आपण यूज करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट नोट होती की दिलेल्या सेटमध्ये जर एलिमेंट्स डबल झाले असतील, रिपीट झाले असतील, तर सेटमध्ये लिहिताना एकदाच लिहायचे आणि त्यांची ऑर्डर काहीही असली तरी चालेल. आज आपण 2 पॉईंट बघितले, सेट अँड रिप्रेझेंटेशन्स ऑफ अ सेट. ठीक आहे. राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.